राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर, आर आर नंदीग्राम न्यूज चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. हे चॅनल सुरू करून जवळपास 1 महिना होत आहे. आजचा विषय आहे अमेरिका, जागतिक मंदी. की जगामध्ये जेव्हा जेव्हा आर्थिक मंदी आली त्यावेळेस जागतिक महायुद्ध झालेले आहे. जेव्हा एक इकॉनॉमीचं गणित आहे, मागणी, सप्लाय आणि उत्पादन. आजच्या परिस्थितीमध्ये मागणी कमी आहे, उत्पादन जास्त आहे. उत्पादन जास्त म्हणजे सप्लाय आहे. एक साधं उदाहरण सांगतो की आपल्याकडे 2 व्हीलर, मोटरसायकल, स्कूटी, पहिले मागणी होती त्याप्रमाणे सप्लाय व्हायचा आणि उत्पादन व्हायचं. आज उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे, मागणी कमी आहे. उत्पादन आहे, सप्लाय आहे, मागणी कमी आहे. आज कर्ज देतो म्हणून 2 व्हीलर 4 व्हीलर घेतल्या जातात, खरेदी केल्या जातात. तर हा प्रश्न आहे की अमेरिकेमध्ये आज त्यांच्या आर्थिक उत्पन्नाच्या 25% कर्ज भरल्या जात आहे आणि हे कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. यामध्ये कारणं खूप आहेत की अमेरिकेनं जगामध्ये बऱ्याच देशांना युद्धाच्या खाईत टाकलेलं आहे. इराकचा सद्दाम हुसेन असेल, लादेन असेल, ISIचा तो खलिफा होता सिरियामधला, हे एवढं म्हणजे राक्षस आहे त्या काळात. यांना संपवण्यासाठी अमेरिकेनं मोठी भूमिका घेतली. या ठिकाणी जो युद्ध झाले, संहार झाला, त्यामध्ये शस्त्रास्त्र कोणाचे होते? अमेरिकेचे. आणि अमेरिकेचं धोरण आहे, शासनाला, ज्या देशाचं शासन आहे त्यांना अमेरिका युद्ध सामग्री पुरवठा करते आणि त्या देशातले जे विरोधक आहेत, संघटना आहेत, त्यांना अमेरिकेतल्या कंपन्या युद्धसामग्री पुरवतात. म्हणजे दोन्हीकडूनही आपली बल्ले. पण युद्ध कुठं? दुसऱ्याच्या जमिनीवर, अमेरिकेच्या जमिनीवर नाही. शस्त्र अमेरिकेचे दोन्हीकडून, तुम्ही माती करून घ्या. अमेरिकेमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जापान, रशिया, जर्मनी या देशांनी अमेरिकेवर अटॅक केला, अमेरिकेच्या जमिनीवर, भूभागावर. पण त्यानंतर कोणतंही युद्ध अमेरिकेच्या भूभागावर आजपर्यंत झालेलं नाही आहे. हे वैशिष्ट्य आहे. आणि अमेरिकेचा जगामध्ये एक मोठा रोल आहे डॉलरचा. सगळ्या जगाचा व्यवहार हा डॉलरमध्ये होतो आणि त्याचा फायदा अमेरिकेला होतो. मी मागे काही एपिसोडमध्ये म्हटलं की हुशार एकच माणूस भेटला, नरेंद्र मोदी, ज्याने अमेरिकेच्या डॉलरमध्ये व्यवहार केले नाही. रशियासोबत रुबलमध्ये केला, इराणसोबत रुपयामध्ये केला, डॉलरला बाजूला ठेवलं. म्हणून अमेरिका मोदींना जितका मित्र मानतं तितकाच नंबर 1चा शत्रू मानतं. युक्रेन आणि रशियाच्या युद्धामध्ये भारताच्या नरेंद्र मोदी यांनी रशियाकडून कच्चं तेल घेतलं, त्याला फिल्टर केलं. व्यवहार अमेरिकेसोबत रशियासोबत रुबलमध्ये आणि युरोपच्या देशांना हे फिल्टर पेट्रोल विकलं, ते रुपयाच्या व्यवहारात.
म्हणून अमेरिकेला डॉलरमध्ये व्यवहार न केल्यामुळे फार मोठ्या मिरची लागलेली आहे. अमेरिका कोणाचाच मित्र नाही आहे, कधीच नव्हता. जगामध्ये आपलं वर्चस्व ठेवण्यासाठी सगळ्या नीती त्यांनी अवलंबलेल्या आहेत. आता काय झालं आहे की अमेरिकेमध्ये कर्ज खूप वाढलेलं आहे. म्हणजे त्या देशाची लोकसंख्या 35 करोड आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीवर 85 लाख रुपयाचं आपल्या रुपयामध्ये प्रत्येक व्यक्तीवर कर्ज आहे. असं भारतातही आहे. प्रत्येक व्यक्ती जर परदेशी कर्ज काढलं तर भारतावर तशी वेळ होती, पण आता या मोदींच्या काळामध्ये थोडी कमी झाली. इंदिरा गांधी ते VP सिंग वगैरे चंद्रशेखरच्या काळापर्यंत ती रक्कम खूप मोठ्या प्रमाणात होती. हे आर्थिक तज्ञाचं गणित आहे, मला त्यामध्ये जास्त ज्ञान नाही आहे. आकडेवारी जी ती त्याप्रमाणे मी सांगू शकतो. अमेरिकेनं रशियाला संपविण्यासाठी म्हणून युक्रेनला नाटो देशाच्या संघटनेमध्ये घ्यायचा प्रयत्न केला आणि रशियाने त्याला विरोध केला. म्हणून नाटोच्या सर्व देशांनी युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवठा केला. तो युक्रेनचा जो अध्यक्ष आहे तो जोकरच आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये तो जोकरच रोलमध्ये होता. आज काय झालं की युक्रेन हे साहित्य मिळत होतं युद्धाचं, म्हणून रशियापर्यंत युद्ध करत होता. आता अमेरिकेनं त्याला युद्ध साहित्य देणं बंद केलं, कारण अमेरिकेसाठी आज इस्रायलचा जो फ्रंट उघडला गेला आहे, इस्रायलला सपोर्ट करणं अमेरिकेला फार महत्त्वाचं आहे. कारण अमेरिकेच्या सोबत जे दुश्मन आहेत ते इस्रायलचे दुश्मन अमेरिकेचे एकच आहेत. एक गल्फ कंट्री म्हणतो आपण, इराण, इराक, सिरिया, त्यामध्ये आतंकवादी संघटना पाळल्या. यमन आणि आतंकवादी संघटना भरपूर पाळल्या. हमास, हिजबुल्ला, युती ह्या संघटना आहेत मुस्लिम समाजाच्या, आणि त्यांना धर्माच्या नावावर आणि या सगळ्या देशांनी आपण युद्ध नाही करायचं, यांना पुढे करून यांना युद्धाचं सगळं साहित्य द्यायचं, त्यांना पुढे उभे करायचं. असं इराणनं केलेलं आहे, सौदी अरबनं केलं आहे, इराकनं केलं आहे, तुर्कस्ताननं केलं आहे. आणि अशा संघटना त्या देशामध्ये राहिल्या, त्या फ्रंटवर आल्या. त्यांना युद्धनीती काहीच माहीत नाही, फक्त मारून टाका. युद्धनीतीचे कोणतेही नीती नियम आता राहिलेले नाहीत, कोणी पाळतही नाही आहे आणि गरजही नाही. आता अमेरिकेनं आणि चीननं बांगलादेशमध्ये फार मोठं षडयंत्र केलं. तिथं असलेलं सरकार उलटून टाकलं आणि आज त्या देशामध्ये गोंधळ निर्माण केला आहे आणि फार मोठं नुकसान हिंदूंचं होतं आहे. फार दुःख वाटतं आहे की आपण काही करू शकत नाही, याची खंत वाटते. त्या देशामध्ये राहिलेल्या, पाकिस्तान किंवा बांगलादेशमध्ये राहिलेल्या हिंदूंचा जन्म हा अत्याचार सहन करण्यासाठीच झाला आहे. भयानक व्हिडिओ राग येणारे आहेत. इतकी भयानक परिस्थिती आहे त्या लोकांची. या देशामध्ये आज दुसऱ्या देशात आज पण शांतीसेना गेलेल्या आहेत, भारताचे सैनिक राहिलेले आहेत, पण आज बांगलादेशमध्ये जी परिस्थिती, त्या ठिकाणी शांतीसेना अजून पोहोचली नाही आहे. याचं मुख्य कारण हे अमेरिकेच्या फेवरमधलं आहे आणि अमेरिकेनं तिथं आग लावलेली आहे. जो बायडेन जो आज आहे तो 20 जानेवारीला निवृत्त होणार आहे, पण जाता जाता सगळ्या जगाला जागतिक युद्धाच्या खाईत ढकलतो आहे. तो तर जाणार आहे, त्याचं काही होणार नाही आहे, पण सगळं जग आगीत होरपळून निघतं आहे. आज त्याचा काही बंदोबस्त होत नाही आहे. आता डिसेंबर अर्धा झाला आहे,
अजून एक महिना आहे ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी. 20 जानेवारी तारीख आहे त्यांची शपथविधी होण्याची. जवळपास आज 1.25 महिना बाकी आहे. तोपर्यंत काय होईल बांगलादेशात याचा विचार करणं कठीण वाटायला, अवघड वाटायला. आणि जगामध्ये जेव्हा जेव्हा आर्थिक मंदी आली तेव्हा तेव्हा जागतिक युद्ध झालेले आहेत. आज आपण पाच जगामध्ये उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, चीन, तैवान, इस्रायल आणि गल्फमधले सगळे कंट्री, इराण, इराक, सिरिया, लिबिया, 5-7 देशांविरुद्ध इस्रायलनं फ्रंट उघडलं आहे. युक्रेन आणि रशिया आपलं युद्ध तर चालूच आहे. त्याचा रेकॉर्ड ब्रेक झाले आजपर्यंत. 2 वर्ष 8 महिने झाले तर ना कोणी हारले ना कोणी जिंकले. युक्रेन रशियाच्या युद्धामध्ये रशियाचे 5 लाख सैनिक मृत्यू पावलेले आहेत आणि 1.5 लाख जखमी आहेत. म्हणून रशियाकडून युद्ध लढण्यासाठी उत्तर कोरियानं 30,000 सैनिक पाठवले. युक्रेनमध्ये अशीच परिस्थिती आहे. युक्रेन आणि रशिया हे जगामध्ये गहू उत्पादन करणारे सगळ्यात मोठे भांडार होते आणि हे सगळ्या जगाला गहू सप्लाय करायचे. युरोप तर टोटली रशिया आणि युक्रेनवर डिपेंड होता गव्हाच्या सप्लायवर. आज युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात दारूगोळा पाडलेला आहे. तिथं जमीन आता पिकविण्यासाठी राहिली नाही, उगाऊ राहिली नाही आता. पण या युक्रेनला अमेरिकेच्या नाटोचा मेंबर होण्याची काय गरज होती? तो एक रशियाचा पार्ट होता आणि चांगलं चाललं होतं. पण विनाशकाळ विपरीत बुद्धी आणि देशाचं नेतृत्व करणारा चांगला माणूस आला पाहिजे ना. आणि या जागतिक मंदीची झळ सगळ्या जगाला पोहोचणार आहे अमेरिकेची. ज्या दिवशी अमेरिकेचा डॉलर संपत त्या दिवशी सगळं जग आर्थिक मंदीच्या मोठ्या संकटात सापडणार आहे आणि भारताला त्याचा परिणाम होणार ना. आज जगामध्ये सगळे व्यवहार एकमेकावर अवलंबून आहेत. व्यापार आहे, गरज आहे, वस्तूची एक्सचेंज आहे, देणं घेणं. मित्रांनो, भविष्यकाळामध्ये संकट फार मोठं उभं राहणार आहे ज्याला कोणीच सोडू शकणार नाही. पण परिणाम मात्र सगळं जग भोगल. मी माझं मत आपल्यापुढे व्यक्त केलं आहे. आपले काही या मताबद्दल कॉमेंट असेल तर जरूर कॉमेंट बॉक्समध्ये द्या. जय श्रीराम.